नंतर काय? पोलीस तर आले होते ना? बचावकार्य कसं झालं? आणि इथे आपल्याला दुसरी मोठी चूक दिसते. बचाव कार्याचा तर पूर्णपणे बोजवारा उडाला होता. म्हणजे जे पोलीस सुरुवातीला आले त्यांना पोहता येत नव्हतं. काय? म्हणजे पहिली मदतच निरुपयोगी ठरली? अगदी. त्यानंतर NDRS आणि SDRF म्हणजे जी आपली आपत्कालीन बचाव पथकं आहेत त्यांना बोलवण्यात आलं. मग त्यांनी तर वाचवलं असेल. ते तर तयार असतात अशा कामांसाठी. पण ती पथकं वेळेवर पोचलीच नाहीत. आणि जेव्हा एक पथक आलं तेव्हा त्यांच्याकडे बचाव करण्यासाठी लागणारी साधनच नव्हती. हे हे अविश्वसनीय आहे. म्हणजे एकीकडे एक मुलगा जीव वाचवण्यासाठी ओरडतोय आणि दुसरीकडे त्याला वाचवायला आलेली टीम रिकाम्या हाताने उभी आहे. हो. आणि या सगळ्या गोंधळात 4 ते 5 तास गेले आणि शेवटी युवराजचा मृतदेहच हाती लागला. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक ठिकाणी फक्त अपयश. आधी तुटलेली भिंत, मग पोहता न येणारे पोलीस आणि मग उशिरा आलेली साधनं नसलेली बचाव पथकं. बरोबर. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हणाले की ही एका व्यक्तीची चूक नाही, हे सिस्टमिक फेल्युअर आहे. म्हणजे आपली संपूर्ण यंत्रणाच इथे कमी पडली. यातून एक खूप मोठं आणि चिंताजनक चित्र दिसतंय. आपल्या शहरांमध्ये विकास होतोय, पण सुरक्षिततेचे नियम, जबाबदारी हे सगळं मागे पडत चाललंय. अगदी. युवराज फक्त पाण्याच्या खड्ड्यात नाही पडला, तो प्रशासकीय निष्काळजीपणा आणि दिरंगाईच्या खड्ड्यात पडला, जिथून बाहेर येणं शक्यच नव्हतं. ही घटना कोणत्याही आई-वडिलांसाठी एका भयानक स्वप्नासारखी आहे. विचार करा, आपल्या डोळ्यांदेखत आपला मुलगा मदतीसाठी ओरडतोय आणि आपण काहीच करू शकत नाही. यापेक्षा मोठी वेदना काय असू शकते? आणि हे आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. आपल्या आजूबाजूला असे कित्येक तरी न दिसणारे धोके आहेत. उघडी गटारं, तुटलेले कठडे. आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं कोणीतरी ते दुरुस्त करेल. पण युवराजची घटना सांगते की अनेकदा कोणीच काही करत नाही. जोपर्यंत अशी एखादी मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत नाही. हो. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एका छोट्याशा दुर्लक्षामुळे एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आपल्या सभोवताली असे धोके दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच आवाज उठवा, कारण त्याची किंमत कुणाच्या तरी आयुष्याने मोजावी लागू शकते.